आज आपण बनवत आहोत बिरड्याची भाजी. त्यासाठी आपण आधी घेत आहोत तेल. बिरडं आधी एक दिवस पाण्यामध्ये 8 ते 10 तास भिजवायचं. नंतर त्याला एका बंद डब्यामध्ये ठेवून मोड यायला लावायचे. मोड आल्यानंतर ते सोलून घ्यायचे. सोलून घेतल्यानंतर बघा हे असे दिसतं. आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाले. त्यामध्ये आता आपण घालणार आहोत कांदा आणि लसूण. एका कांदा टाकलेला आहे, त्यावर 1 चिमूट हिंग. एक चिमटीभर हिंग घातल्यानंतर कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. आता बघा कांदा छान ब्राऊन कलरचा झाला आहे. त्यामध्ये आता टाकत आहोत खोबरं, आलं, लसूणची पेस्ट कोथिंबीर घालून वाटून घेतलेली. अगदी थोडी 2-1.5 चमचा पेस्ट टाकून छान आपण आता परतून घेणार आहोत. गॅस कमी करून घेतला. त्यामध्ये टाकणार आहोत हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर. ही रेडीमेड पावडर आहे टाटा संपन्नची. टाक. मीठ, आणि आगरी मसाला. थोडंसं पाणी टाकत आहोत म्हणजे मसाले जळत नाहीत. जेव्हा आपण पावडरचे मसाले टाकतो त्याचं थोडून पाणी ॲड करायचं किंवा आधीच ते पाण्यामध्ये कालवून घ्यायचे आणि मग टाकायचे. आता आपण ॲड करत आहोत बिरडं. ह्याला कुठे वाल म्हणतात, कुठे बिरडं म्हणतात, कुठे पावटे म्हणतात. प्रत्येक रिजनप्रमाणे त्याचं नाव वेगवेगळं आहे. अर्धा खूप मोठा आहे ना, म्हणून अर्धा त्याच्यात टाकून अर्धा जेवणामध्ये टाकतो. छान लाल रंग आला भाजीला. आता भाजी शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घालणार आहोत. यामध्ये आपण एक चिरून बटाटा टाकलेला आहे, टॅमॅटो टाकला आहे. आता झाकण लावून 10 मिनटं शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आपली पावट्याची भाजी, वालाची भाजी रेडी होईल.